नमस्कार अमरावती. अमरावतीत धनगर समाजाचा एल्गार पाहायला मिळत आहे. मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी धनगर समाजाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन महानर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाला हजारो मेंढपाळ बांधवांनी पाठिंबा दिल्याने उपोषण मंडपात मोठी गर्दी झाली आहे. मेंढपाळांच्या प्रश्नांसाठी अमरावतीत आता आंदोलनाची धार तीव्र झाली आहे. धनगर समाजाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन महानर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या आंदोलनाला हजारो मेंढपाळ बांधवांनी पाठिंबा दिल्याने उपोषण मंडपात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मेंढी चराई संदर्भातील शासन निर्णयाची तात्काळ आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. राज्य शासनाने 24 ऑगस्ट रोजी काढलेल्या शासन निर्णयाची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. स्थानिक परिस्थितीनुसार उपलब्ध असलेल्या वनक्षेत्रात मेंढी चराईला परवानगी देण्यात यावी, तसेच प्रत्येक जिल्ह्यात मेंढी चराईसाठी उपलब्ध असलेले वनक्षेत्र, गायरान, ई-क्लास, झुडपी आणि पडीक जमीन तात्काळ निश्चित करून त्याची तालुकानिहाय यादी जाहीर करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी मुंबईत वनमंत्री आणि महसूल मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्य सरकारने मेंढपाळ बांधवांसाठी शासन निर्णय जारी केला होता. मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होत नसल्याचा आरोप अर्जुन महानर यांनी केला आहे. जोपर्यंत शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नाही आणि मेंढपाळांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अमरावतीतील हे अन्नत्याग आंदोलन आता शासनासाठी लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. मेंढपाळांचे जे प्रलंबित प्रश्न आहे त्यासाठी आमचं उपोषण चालू आहे. या अगोदर सुद्धा झालं होतं. बावनकुळे साहेबांनी बैठक सुद्धा लावली होती आणि 24 ऑगस्टला शासन निर्णय सुद्धा काढला. पण एका इकडे शासन निर्णय काढणे आणि एका इकडे मेंढ्या पकडणे. 24 ऑगस्टला शासन निर्णय निघाला, पण आजही कारंजेतलं सुलताना आहे तिथं मेंढ्या पकडल्या आहेत आणि तिथं दंड आकारलेला आहे. हे असं चालणार नाही. एका इकडे शासन, एका इकडे बैठक आणि दुसऱ्या इकडे आमच्या इकडे दंड आकारणे आणि त्यातून आम्हाला मारहाण करणे हे आता सहन केल्या जाणार नाही जोपर्यंत आमचा अंमलबजावणी होणार नाही. जे 27 जिल्हे शासकीय अधिकाऱ्याला सांगितलं जातं की तुमची पडीक जमीन किती आहे, महसूलची जमीन किती आहे, हे पूर्ण आमच्यासमोर येत नाही तोपर्यंत आम्ही जे आंदोलन आहे ते बेमुदत करणार आहे. अगोदर सुद्धा त्यांनी आश्वासन दिले, शासन निर्णय काढले, बैठका लावल्या, पण त्या बैठका तुतुरमुतुर लावण्यात आल्या आणि पाणी तोंडाला पोचण्याजोगता आम्हाला शासन निर्णय काढला. पशुसंवर्धनचा एक विमा काढला, त्यामध्ये 10 मेंढ्यांना विमा दिलेला आहे आणि 7,000ची किंमत दिलेली आहे. आमची मेंढी आहे 15,000ची आणि आमच्या एका मेंढपाळाकडे आहे 200 मेंढ्या. तर आम्हाला कमीत कमी 100 मेंढ्याचा विमा द्यावा आणि 15,000 रुपये त्या मेंढीची किंमत द्यावी. पूर्ण झाल्या नाही तर पूर्ण अमरावती सिटीमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मेंढ्या घेऊन पुरा मेंढपाळ आल्याशिवाय राहणार नाही आणि कुठलंही शासकीय जे अधिकारी कार्यालय आहे हे जाम केल्याशिवाय राहणार नाही. की आता जे हे आहे तसं चालणार नाही. आता मेंढपाळ आमचा जागृत झालेला आहे. टाईम पडला तर आम्ही मंत्र्यांच्या जे गाड्या आहेत त्या पण फोडू.